Good morning, student. Last 3-4 videos we have studied property of areas of ratio of areas of two triangles. Now in this video we see an important theorem, basic proportionality theorem. This is one of the important theorem in standard geometry. Statement is, if a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. स्टेटमेंट असं म्हणतंय की जर लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, ट्रायंगलच्या एका साइडला लाईन पॅरलल आहे आणि रिमेनिंग साइड्सला ती इंटरसेक्ट करायली इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, देन line divides the remaining sides in proportion. स्टेटमेंट मध्ये इफ आणि देन याच्यामध्ये जे वाक्य आहे, स्टेटमेंट आहे, त्यावरून आपण गिवन लिहिणार आहोत. तर इफ आणि देन मध्ये काय सांगितलंय, अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, एक ट्रायंगल म्हणून एक ट्रायंगल घेतला ए बी सी. अ लाईन, एक लाईन घेतली L, पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल. ही लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे, ही लाईन L ट्रायंगलचे एक साइड BC, या BC लाईनला पॅरलल घेतली. लाईन L इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड्स AB and AC in distinct 2 points P and Q. Therefore we can write given in triangle ABC, line L is parallel to BC and line L intersect side AB at point P and side AC at point Q. देन नंतर जे स्टेटमेंट आहे ते आहे टू प्रूव्ह. देन नंतरचं स्टेटमेंट, द लाईन डिव्हाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे लाईननं रिमेनिंग टू साईडला इंटरसेक्ट केल्यानंतर जे पार्ट तयार व्हायले, ए बीला इंटरसेक्ट केल्यानंतर पार्ट तयार व्हायला ए पी आणि पी बी, याचा रेशो ए पी अपॉन पी बी, आणि ए सी साईडचे जे पार्ट तयार व्हायलेत ए क्यू आणि क्यू सी, याचा रेशो ए क्यू अपॉन क्यू सी, हे दोन्ही रेशो इक्वल असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे झालं आपलं गिवन आणि टू प्रूव्ह आणि ही फिगर. आता यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे. आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोची, म्हणून दोन ट्रायंगल तयार व्हावेत म्हणून आपण कन्स्ट्रक्शन केलं. जॉईन क्यू बी. सिमिलरली वी कॅन जॉईन पी सी. आफ्टर सम टाइम वी जॉईन पी सी. construction, draw segment PC and segment QB. आता जर फिगर पाहिली तर AP या बेसवर तयार झालेला ट्रायंगल APQ आणि PB या बेसवर उभा राहिलेला ट्रायंगल PQB, हे दोन ट्रायंगल, या दोन्ही ट्रायंगलचे बेस
एकाच लाईनवर आहेत आणि दोन्ही ट्रायंगलचा व्हर्टेक्स क्यू हा कॉमन आहे. म्हणून या कॉमन व्हर्टेक्स क्यू वरून या ए बी वर जर परपेंडिक्युलर टाकला तर तो एकच परपेंडिक्युलर टाकता येतो. म्हणून या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम झाली. आणि इफ two triangles have same height, then the ratio of areas of these two triangles are proportion to the ratio of their bases. Therefore, we can write area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to AP upon PB. Triangle having same heights. Triangle APQ आणि ट्रायंगल QPC या दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सेम आहेत. म्हणून या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा बेसच्या रेशो एवढा AP upon PB. This is first statement. Area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to AP upon PB. And reason is triangle having same height. Similarly, if we join PC here is also two triangles APQ and PQC. Base AQ and base QC. AQ बेस असलेला ट्रायंगल APQ आणि QC बेस असलेला ट्रायंगल QPC. या दोन्ही ट्रायंगलचे बेस परत एकाच लाईनवर आहेत AC वर आणि दोन्हीचा कॉमन व्हर्टेक्स आहे P. म्हणून परत P या कॉमन व्हर्टेक्सहून या AC या लाईनवर जर आपण हाईट परपेंडिक्युलर टाकला तर तो एकच परपेंडिक्युलर टाकता येतो. म्हणून या दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सेम आणि दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सेम असल्यामुळं या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो एवढाच. म्हणून परत सेकंड स्टेटमेंट होईल एरिया ऑफ ट्रायंगल APQ upon area of triangle PQC is equal to AQ upon QC. Area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to AQ upon QC. Reason is same, triangle having same heights. या दोन रेशोचा जर विचार केला तर याचे न्यूमरेटर सेम्स आहेत ट्रायंगल APQ ट्रायंगल APQ. डिनॉमिनेटर ट्रायंगल PQB आणि ट्रायंगल PQC. हे दोन ट्रायंगल जर फिगरमध्ये पाहिले तुम्ही PQB आणि ट्रायंगल PQC. या परत या दोन्ही ट्रायंगलचे बेस PQ हा कॉमन दोन्ही ट्रायंगलमध्ये. PBQ मध्ये पण बेस PQ, PQC या ट्रायंगलमध्ये सुद्धा बेस PQ. बेस कॉमन आहे. लाइन L and side BC are parallel. Therefore, heights are also same. That means these two triangles have same base and same height. Therefore, their areas are equal. Area of triangle PQB is equal to area of triangle PQC because both triangles have same base and same height. Therefore, their areas are equal. From these three statements 1, 2 and 3
numerators are same, and denominators areas are also equal. Therefore, these two ratios are equal. Therefore, we can write fourth statement: area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. न्यूमरेटर सेम आहेत, डिनॉमिनेटर सेम आहेत, म्हणून हे दोन्ही रेशो सेम झाले. हा रेशो आणि हा रेशो सेम फ्रॉम स्टेटमेंट 1, 2 and 3. आणि जर लेफ्ट हँड साइड्स जर इक्वल असतील तर राईट हँड साइड सुद्धा काय होतील, इक्वल. AP upon PB is equal to AQ upon QC. AP upon PB is equal to AQ upon QC. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, AP upon PB is equal to AQ upon QC. This is very important theorem, basic proportionality theorem. You can watch this video and read this theorem in book.